आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत. ज्या प्रकारे पूजा खेडकर ट्रेनी IAS ऑफिसर त्यांच्या गैरवर्तणूक त्यांची जी वागणूक या सगळ्या संदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि आपल्यासोबत पुण्याचे आमदार आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं की स्वतःच प्रशासकीय अधिकारी त्यांच्या सगळ्या वागणुकीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी पत्र दिलं. तुम्ही काय माहिती घेतली या सगळ्या ह्याच्यामध्ये? खेडेकर हे नुसतं आत्ता आपल्याला समजलेला विषय आहे. खेडेकर सारखे अनेक अधिकारी प्रशासकीय लेवलवर ह्याच पद्धतीने काम करतात. आज ही खेडेकर मॅडम ज्या पद्धतीनं त्यांची आता माहिती एक आपल्यासमोर येते, त्यांचं इन्कम सर्टिफिकेट असेल, मेडिकल सर्टिफिकेट असेल आणि ज्या पद्धतीने प्रशासकीय अधिकारी वागतात ही पद्धत ही काही नवीन नाही आहे. पण ह्या पद्धतीने वागणं आणि प्रशासकीय अधिकारी ह्या लेवलने काम करणं हे उचित नाही आहे. कारण आपलं एक संविधान आहे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे ह्याला एक मर्यादा आहेत. ट्रेनी आहेत हां, आणि जर ट्रेनी जर असतील आणि जर त्यांना एवढी जर अहंकार असेल तर हे प्रशासकीय काम करू शकणार नाहीत. त्यांचे वडील प्रशासकीय कामातले एक अधिकारी होते आणि त्यांच्या नावावर करोडो रुपयाची प्रॉपर्टी आज बी आहे. पण त्यांनी जे सर्टिफिकेट मिळवलेत ते सगळे पैसे देऊन मिळवलेत. ही सिस्टीम खराब आहे आणि या सिस्टीमला दोष देता देतात सिस्टीममधनं काम करत आल्यात. त्यामुळे घरचे त्यांना पहिलेच गुण लागलेले आहेत वडिलांचे आणि नंतर हे सगळे पैसे देऊन खरेदी केलेले सगळे सर्टिफिकेट त्यांची आता बदली करण्यात आलेली आहे. पण त्यांची बदलीवर थांबून उपयोग नाही. यांना सस्पेंड केलं पाहिजे. हे शासनाला लागलेला कलंक आहे आणि प्रशासकीय काम जर असे करत असतील तर भविष्यामध्ये लोकांना काय न्याय देणार आहे. पण खेडेकर एक विषय असताना अनेक खेडेकर तिकडे आहेत. त्यामुळे त्यांना सस्पेंड केलं जावं अशा प्रकारची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे आणि सगळ्या यांच्या नियुक्तीबद्दल सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कॅमेरामॅन अजित कदमसह वेदांत ने ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.